नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आधीच्या व्हिडिओत आपण लसीकरण म्हणजे काय, त्याचं महत्त्व आणि लस शरीरात कशी काम करते हे समजून घेतलं आहे। आता या व्हिडिओत आपण बघणार आहोत मेंढ्यांना होणारे संसर्गजन्य रोग, कोणकोणते रोग होतात, कोणत्या रोगासाठी कोणती लस उपलब्ध आहे आणि कोणत्या चुका होऊ शकतात। अनेक जण म्हणतात, कालपर्यंत सगळ्या मेंढ्या चांगल्या होत्या, आज 2 मेंढ्या आजारी पडल्या। हे संसर्गजन्य रोगाचे अचानक परिणाम दिसतात। रोग आधी दिसत नाही, तो शरीरात वाढत राहतो आणि नंतर अचानक परिणाम दिसू लागतात। म्हणून आजाराची वाट पाहू नका, त्यावर उपाय म्हणजे लसीकरण करा। एका मेंढीपासून संपूर्ण कळपाला संसर्ग पसरतो। समजा कळपात 100 मेंढ्या आहेत, त्यातली एक मेंढी आजारी पडली। जर रोग संसर्गजन्य असेल तर काही दिवसात संपूर्ण कळप त्या रोगामुळे बाधित होऊ शकतो। म्हणून लसीकरण म्हणजे फक्त एक मेंढीचे संरक्षण नाही, तर संपूर्ण कळपाचे संरक्षण आहे। तोंडखुरी रोग FMD हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे। या रोगात मेंढ्यांच्या तोंडाला फोड येतात, जखमा होतात, ताप येतो, मेंढ्या चारा खाणं कमी करतात, वजन कमी होते, दूध देणाऱ्या मेंढ्यांचे दूध कमी होते, असे FMD रोगाचे लक्षणे असतात। अनेक वेळा मेंढ्या दगावण्याची शक्यता असते व त्याच सोबत आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते। वेळेवर लसीकरण केल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो। HS घटसर्प हा अतिशय धोकादायक रोग आहे। काही वेळा सकाळी निरोगी दिसणारी मेंढी संध्याकाळपर्यंत गंभीर आजारी पडते, उपचार करायला वेळच मिळत नाही। म्हणून या रोगासाठी प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। एंटेरोटॉक्सिमिया ET हा रोग सर्वात घातक आजार आहे। हा रोग चाऱ्यात बदल झाल्याने होतो। अनेकदा कोकराचे मेंढ्यांचे अचानक दगावण्याची शक्यता असते। या रोगाचे लक्षणे बाहेर दिसत नाहीत, यासाठी वेळेवर लस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सीपॉक्स देवी या रोगात ताप येतो, त्वचेवर गाठी येतात, अशक्तपणा येतो, वजन कमी होते, अशी लक्षणे दिसतात। हा रोग कळपात वेगाने पसरू शकतो। लसीकरण योग्य वेळी करावे, नाहीतर एक चूक म्हणजे मोठे आर्थिक नुकसान होते। रोग सुरू झाल्यावर लस देऊ नये, लस आधीच द्यावी। लसीला शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी काही दिवस लागतात, म्हणून रोग येण्याच्या आधीच लसीकरण झालेले असावे। आजारी मेंढीला लस देऊ नये। मेंढीला आधीच ताप असेल, ती चारा खात नसेल किंवा जास्त आजारी असेल तर अशा वेळी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय लस देऊ नका किंवा लस देणे टाळा। लस दिल्यानंतर काळजी कोणती घ्यावी? लस दिल्यानंतर जास्त मेंढ्यांना पळवू नका, सावलीत ठेवा, जास्त दूरवर चारायला नेऊ नका, काही तास ताण येणार नाही याची काळजी घ्या, मेंढ्यांना उन्हात चारायला नेऊ नका। लस देण्यापूर्वी तारीख तपासा, लस दिल्यानंतर तारखेची नोंद करून ठेवा। कोणत्या चुका होतात? या चुका करू नका। लस देण्याऐवजी फक्त औषधावर अवलंबून राहणे, काही मेंढ्यांना लस देणे, दोघाचे तिघाचे मेंढ्या एकत्र असतात, अशा वेळी एक जण लस करतो, दुसरा करत नाही, असे न करता संपूर्ण कळपाचे लसीकरण करून घ्यावे। डॉक्टरचा सल्ला न घेता स्वतःच लसीकरणाचा निर्णय घेणे, लसीकरणाची तारीख नोंदवून न ठेवणे, लसीचे टेम्परेचर मेंटेन न करणे, आजारी मेंढ्यांना लस देणे, लस दिल्यानंतर लगेच उन्हात सोडणे, दरवर्षी लसीकरण न करणे, आतापर्यंत काही झालं नाही या प्रकारचा विचार करून लसीकरण न करणे, हे टाळावे। लसीकरण म्हणजे गुंतवणूक आहे, हा खर्च नाही, तो तुमच्या मेहनतीचा, पैशाचा आणि कळपाचा भविष्यासाठीचा विमा आहे। वेळेवर दिलेली लस अनेक वेळा हजारो रुपयाचे नुकसान वाचू शकते। आजच्या व्हिडिओत एवढंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।